मित्रांनो, गरीब घरच्या मुली किंवा कमी शिकलेल्या मुली किंवा अनाथ आश्रमातील मुलींच्या बाबतीतील माहिती या छोटेखानी व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तत्पूर्वी मराठा लग्न अक्षदामध्ये आपलं स्वागत आहे. आणि व्हिडिओतील पुढील माहिती सांगण्यापूर्वी ज्यांना हा व्हिडिओ बोर वाटत असेल त्यांनी इथंच स्किप केला तरी चालते. सर्वप्रथम कुठल्याही गोष्टीशी खातरजमा किंवा पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण कुठलीही क्रिया किंवा कृती करू नये. त्यातून फसवणूक होण्याची शक्यता ही जास्त असते. तेव्हा गेल्या 4 वर्षापासून मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा आम्ही परस्पर कुणाचेही मोबाईल नंबर किंवा बायोडाटा कुणालाही शेअर करत नाही किंवा लग्न अक्षदा कुठेही कुणालाही पैशाची मागणी करत नाही. ह्या गोष्टी आधी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आमचे व्हिडिओ पाहून आम्हाला दिवसभरात अनेक फोन येत असतात. आम्ही आपल्यासारखेच एक नोकरदार आहोत, तेव्हा आम्हाला फोन शक्यतोवर कुणीही करू नये. शेवटी 27 हा क्रमांक असलेला आमचा नंबर व्हॉट्सअपला आहे. त्या व्हॉट्सअपवर आपण आम्हाला मेसेज करावा. यथा अवकाश म्हणजे जशी जशी सवड मिळेल तशी तशी एक त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत आम्ही प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तर असो, जवळपास पौष महिना हा संपत आलेला आहे आणि थंडीचा ओघही थोडा आता कमी झालेला आहे. आणि मी ज्या ठिकाणाहून बोलतो आहे तर एक माझं वाशिम जिल्ह्यातील विदर्भातील मोप हे छोटंसं एक गाव आहे. रिसोल्डा आमचं एक छोटेखानी ऑफिस आहे. मराठा लग्न अक्षदाचं कार्यालय आम्ही तिथं स्थापन केलेलं आहे. बरेच पश्चिम महाराष्ट्रातून आम्हाला पुणे, नाशिक विभागातून, मुंबई विभागातून फोन येतात दिवसभरात की तुमचं ऑफिस कुठं आहे. तर रिसोल्डा आमचं लग्न अक्षदा नावानं एक ऑफिस आहे. मात्र सगळं ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे ते ऑफिस फक्त नावाला आहे. सगळं ऍप्लिकेशन आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे कार्य चालत असतं. आणि यातून किंवा विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा पैसे भरले म्हणजे लग्न जुळतात हा समज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. असे अनेक जण नागडे झालेले आहेत, 5,000, 10,000 फसलेले आहेत. आणि तरीही किती सांगू तरी न ऐकती बटकीचे या तुकाराम महाराजाच्या उक्तीनुसार वारंवार सांगत असून सुद्धा लोक पैसे भरतात आणि फसतात. तर असो, मी ज्या गावामध्ये राहतो ते माझं गाव जवळपास 3,500 लोकवस्तीचं गाव आहे. आणि हा पौष महिना संपत असताना आज रविवार सुट्टी असल्याने सहज आम्ही गावातील 2-4 मित्रांसोबत आढावा घेतला की आपल्या गावामध्ये या वर्षी लग्नाची किती योग आहेत, म्हणजे किती जणांची लग्न जुळली. तर त्याच्यामध्ये आमचं असं लक्षात आलं की या वर्षी 2 लोकांची लग्न फक्त जुळलेली आहेत. म्हणजे 2 ती वेगवेगळ्या समाजातील आहेत, पण 2 मुलांची लग्न यावर्षी होणार आहेत आणि एका मुलीचं लग्न हे मागच्याच वर्षी ठरलेलं आहे. आजूबाजूच्या 4-5 गावातल्या परिस्थितीचा सुद्धा आम्ही आढावा घेतला की तुमच्या इथं काही 1000 लोकसंख्येची गावं आहेत, काही 4000 लोकसंख्येची आहेत, काही 5000 लोकसंख्येची आहेत. आणि मित्रांकडे चौकशी केली की तुमच्या गावामध्ये यावर्षी किती लग्न जुळले. 2-3च्या वर हा आकडा नाही. अशा स्थितीमध्ये 2-3च्या वर हा आकडा नाही. अशा स्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये ही परिस्थिती आहे. म्हणजे आमच्या रिसोड तालुक्यामध्ये जवळपास 100 गावं आहेत आणि प्रत्येक गावामध्ये सरासरी 2-3 लग्न हे निश्चित झालेले आहेत मुलांचे आणि मुलींचे. म्हणजे असे 200-300 विवाह पार पडतील. आणि प्रत्येक गावामध्ये जर आपण नवरे आणि नवरी मुलींची जर मोजदाद केली तर 50, 100, 200 असे लग्नासाठी असलेली स्थळं. ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर सारखी आहे. मग ते नाशिक विभाग असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पुणे विभाग असेल, कोकण असेल किंवा तुमचा मुंबई विभाग असेल, इतर महाराष्ट्र असेल, ही सगळीकडे सार्वत्रिक अशी परिस्थिती आहे. आणि तरीही लोक आम्हाला फोन करतात की गरीब घरची मुलगी, अनाथ आश्रम. एक अनाथ आश्रमावर आम्ही व्हिडिओ बनवला काही दिवसापूर्वी आणि त्याच्यामध्ये एक गंमत सांगतो की आम्ही जर एखादा व्हिडिओ बनवला आणि त्याचं शीर्षक दिलं की विवाह फसवणूक कशी टाळावी किंवा विवाह फसवणुकीपासून सावध कसं राहावं, हे शीर्षक देऊन जर याविषयीची माहिती सांगितली तर त्या व्हिडिओला महिन्याभरात 100 व्ह्यू पण येत नाहीत. मात्र तीच मजकूर म्हणजे तोच मजकूर ठेवला की विवाह फसवणुकीपासून सावध कसं राहिलं पाहिजे आणि शीर्षक त्याचं दिलं की गरीब घरची मुलगी, अनाथ आश्रमातील मुलगी. तर त्या व्हिडिओला 8 दिवसात
1 लाखाच्या आसपास व्ह्यू आलेले आहेत. सध्या तो व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे आणि त्यातून आम्हाला फोन सुरू झाले नसते फक्त शीर्षकावरूनच, किंवा तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, अनाथ आश्रमातून बोलता का. म्हणजे हे काय धंदे लावले आपण. म्हणजे याची कुठल्याही गोष्टीची पुरेपूर माहिती घ्यायची नाही, लगेच फोन करायचा आणि मग म्हणतात तुमचा व्हिडिओ पाहिला, बाकीचे व्हिडिओ पाहिले, तुमचं मजकूर वाचला, तुमचं काम खूप चांगलं आहे. अशा लोकांना जर आम्ही सहज 500-1000 रुपये जर मागितले तर दिवसभरात 2-4 बकरे आम्ही सहज कापू शकतो. मात्र आमची ती कल्चर नाही, संस्कृती नाही, किंवा आम्हाला त्या धंद्यात जायचं नाही. मी स्वतः 20 वर्षापासून पत्रकारिता करतोय आणि या पेनाच्या माध्यमातून मी महिन्याला हजारो रुपये कमवू शकतो. मात्र ते धंदे आम्ही करत नाही. आजही पूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये आमचं नाव आदरानं घेतलं जातं आणि जेवढे काही करता येईल आम्ही वारंवार लोकांना सांगत असतो की पानपोई लावणं ही आपली संस्कृती आहे, त्यातून पुण्य मिळवणं ही आपली संस्कृती आहे, संस्कार आहे. पाण्याचा ज्याला व्यापार करायचा त्यांनी खुशाल करावा. त्यातून पाण्याच्या व्यापारातून तुमच्या मागे काय दुखणे लागतील हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण ज्याला जे पटतं त्यांना ते करावं. आणि असो तर मित्रांनो, सुरुवातीला आम्ही जे सांगितलं होतं गरीब घरची मुलगी, कमी शिकलेली मुलगी, अनाथ आश्रमातील मुलगी, तर हे असं काही होत नसतं. किंवा साधं तुम्ही जर मराठवाड्याचं जरी उदाहरण घेतलं तर बीड जिल्ह्यातली एखादी गरीब घरची मुलगी जालना जिल्ह्यात ते स्थळ दिलं जात नाही, किंवा बुलढाणा जिल्ह्यातली वाशिम जिल्ह्यात दिली जात नाही, नगर जिल्ह्यातली शेजारच्या पुणे जिल्ह्यात दिली जात नाही. ही असं जी करणारे लोक असतात किंवा सांगणारे लोक असतात ते केवळ आणि केवळ फसवणुकीच्या उद्देशाने आलेले असतात. फेसबुकला, व्हॉट्सअपला बरेच असे बायोडाटे येतात की कमी शिकलेली मुलगी आहे, मुलीला वडील नाही, मुलगी शिवणकाम करते, मुलगी ब्युटी पार्लर चालवते. प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार ही गोष्ट आम्ही पुन्हा पुन्हा सांगत असतो, तरीही लोक फसतात. आणि आम्हाला दररोज जेवढे काही फोन येतात 8-10 लोकांचे, तर ते प्रत्येक जणाला आम्ही म्हणतो की बाबा कुठं पैसे भरू नका, तर ते आम्हाला आधीच सांगतात की आम्ही 5,000 फसलो, 10,000 फसलो, 15,000 फसलो. तर असो, ह्या गरीब घरच्या मुली कोणी कुणाला द्यायला तयार नसतं. किंवा बरेच जण आम्हाला असा फोन करतात की तुमच्याकडे आहेत का काही स्थळं गरीब घरच्या मुली, कमी शिकलेल्या मुली. काही तर म्हणतात की आम्हाला विधवा पण चालेल. तर मित्रांनो, ही अशी लग्न जर जुळवायची असेल तर ही ज्याच्या त्या भागात जुळतील. मग तुमचे मामा, मावशे, काके, नातेवाईक जे काय असतील तर त्यांना तुम्ही त्याच्यासाठी पुढं घातलं पाहिजे. आमच्यासारख्या दलालांच्या माध्यमातून हे लग्न जुळत नसतात. यातून फक्त आणि फक्त फसवणूकच होत असते. तर आपण जर समजदार असाल तर अशा गोष्टींपासून सावध असलं पाहिजे. गुगलवर जा आणि लग्न फसवणुकीच्या बातम्या शोधा. अनेक असे रॅकेट तुम्हाला सापडतील की गरीब घरची मुलगी सांगून तुम्हाला देतात. बऱ्याचदा पेपरमध्ये बातम्याही तुम्ही वाचता की मुलीची परभागामध्ये किंवा परजिल्ह्यामध्ये किंवा परप्रांतामध्ये विक्री करणारं रॅकेट सक्रिय. तर ह्या अशा गोष्टी घडत असतात. या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे. आणि शक्यतोवर एखादी स्थळ द्या किंवा आम्हाला गरीब घरची मुलगी सांगा याच्यासाठी आम्हाला फोन करू नये. जर पटत असेल तर प्ले स्टोअरला जाऊन आमचं मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा, त्याचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, एकमेकांचा शोध घ्या. आणि यातून आतापर्यंत या 3-4 वर्षात आमचे 300-400 लग्न तरी या माध्यमातून परस्पर जुळलेले आहेत. काही ठिकाणी आम्ही मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला, त्यासाठी वेगळा एक व्हिडिओ बनवू. तर असो, तुर्तास धन्यवाद.